टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। परळी तालुक्यामध्ये पाहिलं तरी आतापर्यंत फक्त 32% पाऊस पडलेला आहे। या ठिकाणी पाहिले तरी या परळी तालुक्यातील साळगाव गावातील एका शेतकऱ्यांच्याच भावानंच 3 एकर जे कापूस आहे त्यांच्यावर औषध फवारलं आणि ते संपूर्ण कापूस आता वाळून गेलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे 5 ते 6 लाखात नुकसान झालेलं आहे। तो स्वतः पोलीस स्टेशनला फिर्याद दिला गेला असताना त्या पोलिसांनी त्याची फिर्याद घेतलेली नाही आहे। नेमकं काय प्रकरण आपण त्यांच्याशी जाणूया। दादा काय सांगाल, हे तुमच्या सोयाबीनवर जे कापूस लावलेला आहे, किती एकर सोयाबीन कापूस लावलेला आहे? कापूस 1 एकर, सोयाबीन 2 एकर आणि हे सगळं 3 एकर आहे। मी त्याला 5 वर्षाचे 1 लाख रुपये देऊन त्याचं वावर 1 एकर मी करीत होतो। तर त्यांनी येऊन माझी बायको इथं शेतात असताना, बाया खुरपीत असताना ते 4-5 जण लोक येऊन त्यांनी बायाली उठायच्या अगोदर सुद्धा त्याच्या अंगावर पस्तूर फवारा केला। हो का, हे औषध आहे इथं, ह्याच्यामुळं माझं सगळं पिकाचं नुकसान झालेलं आहे। मी लोकांचे पैसे याजनं काढून हे केलं। माझ्याकडे बँकेचं 3 लाख रुपये कर्ज आहे, गावठी 3 लाख रुपये कर्ज आहे। आता हे मी कशानं फेडायचं? हे माझं एवढं नुकसान झालं, याचा जबाबदार कोण आहे? आतापर्यंत किती खर्च आला होता? आतापर्यंत ह्याला जवळजवळ साहेब कापसाला 50,000 रुपये खर्च झाला। हां, ह्याला एका झाडाला रात्रीचे आळे करून तांब्यानं पंक्तीला पाणी वाढल्यावर घातलं, पाऊस नाही। हे एवढं पीक एवढं मी मोठं केलेलं, माझं एवढं नुकसान झालं, याचा जबाबदार कोण आहे? आता कुणा फवारलं नेमकं? हे माझ्या भावानं आणि त्याच्या बायकोनं, त्याच्या मुलानं, दुसरे 2-3 माणसं सोबत होते। शिवाजी नवनाथ गोलेर हे ना येऊन फवारलं। हां, काल तुम्ही पोलीस स्टेशनला देखील 2-3 तास थांबला होता, पोलिसांनी तक्रार घेतली? काही नाही, आमची तक्रार हे साहेबाकडे गेलं की ते साहेब म्हणले त्याच्याकडे जा, त्याच्याकडे गेलं ते म्हणले त्याच्याकडे जा। कुणाला मी अडाणी माणूस आहे, माझी मी अंगठी बहादर माणूस आहे, मला काही वाचता लिहिता येत नाही, कुणाकडे जाऊ साहेब मी? काल जेव्हा फवारलं होतं तुमच्या शेतामध्ये फवारणी तुम्ही होतात का इथं? हो, खुरपाय 2 बाया होत्या, 2-3 बाया होत्या, तर आम्हाला उठू सुद्धा दिलं नाही, का कार्प सुद्धा तोंडाला बांधू दिलं नाही। हे नी फवारून पळाले साहेब, काय करावं? किती नुकसान झाले बा आता? नुकसान बकळ झाली, आमची 50-60 हजाराचं नुकसान झाले। आम्हाला उठू सुद्धा दिलं नाही हे नी, तर आमच्या तोंडाने जाईल म्हणून आम्ही पळाला। कशामुळे केलं बरं नेमकं? हे कशामुळे केलं म्हणजे ते काही माहीत नाही। आता काय तुमची मागणी असणार आहे? आमचा खर्च द्यावं, आमचं हे बघावं येऊन म्हणून। तर करणार बरं काही नाही, आता आमची नुकसान भरपाई भेटाय आम्ही कारवाई करणार करत। आम्हाला हे सरकारनं काय तुम्ही पोलीस स्टेशनला गेलतात ना? हो गेलतात, आमची फिर्याद घेतली नाही, त्याच्यामुळे बघू आता काय प्रयत्न होईल ते आमच्या फिर्याद घेतली पाहिजे। हा, फिर्याद घेतली पाहिजे। फिर्याद घ्यायला तयार नाहीत आमच्यासारख्याची। त्याच्याकडे प्रॉपर्टी आहे, त्याच्याकडे 16 टायरी, 4 गाड्या आहेत, मुंबईत 4 बंगले आहेत, ते पैसेवाले लोक आहेत। आम्ही काय करून खाणारे लोक साहेब? आमचं कोण ऐकन? तर एवढं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की या शेतकऱ्यांची पोलिसांनी तक्रार देखील घेतली नाही आहे, तात्काळ तक्रार घ्यावी, यांना जे मोबदला याचा मिळणार यावं याची मागणी शेतकरी करत आहेत। कॅमेरा पर्सन विकास वाघ, मी संभाजी म्हणजे TV9 परळी बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।